हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल मॅथ फाउंडेशन बाय पूर्वा. आज आपण या व्हिडिओमध्ये डिफरंट ऑपरेशन्स ऑन पॉलिनोमियल बघणार आहोत. फर्स्ट ॲडिशन, सेकंड मल्टिप्लाय आणि थर्ड डिवाइड बघू. सगळ्यात आधी स्टार्ट करू ॲडिशन. सो दोन पॉलिनोमियल दिली आहे आणि त्याची ॲडिशन परफॉर्म करायची आहे. स्टेप नंबर फर्स्टमध्ये जे पॉलिनोमियल दिलेलं आहेत ते आधी आपण लिहून घेणार. सो 3m² प्लस 5m मायनस 7m आणि दुसरा पॉलिनोमियल दिलेला आहे 2m² मायनस m प्लस n. दोघं पॉलिनोमियलची आपल्याला ॲडिशन परफॉर्म करायची आहे म्हणून मी प्लस साइन दिलं. सेकंड स्टेपमध्ये जे पॉलिनोमियलचे टर्म सेम दिसत आहे त्यांना एकत्र लिहायचं. म्हणजे काय, 3m² आणि 2m² दोघांमध्ये पण व्हेरिएबल सेम आहे. दुसरा टर्म आहे 5m आणि इथं आला मायनस m. तिसरा टर्म आहे मायनस 7n आणि इथून आला प्लस n. नेक्स्ट टर्म मध्ये काय करणार आपण, याच्यामधून जे कॉमन दिसतंय ते काढायचं. सो ह्या दोन टर्म मधून काय कॉमन दिसतंय, m². उरलं काय मग 3 प्लस 2. ह्या दोन टर्म मधून कॉमन दिसतोय m. उरलं काय 5 मायनस 1 आणि लास्ट या दोन टर्म मधून n कॉमन काढू शकतो. सो n कॉमन काढल्यावर इथं आलं मायनस 7 आणि इथून आलं प्लस 1. पुढच्या स्टेपमध्ये जे ब्रॅकेटमध्ये दिसतंय त्यांचं कॅल्क्युलेशन करायचं. सो 3 प्लस 2 होतं 5. 5 मायनस 1 होतं 4. मायनस 7 प्लस 1 आन्सर येतं मायनस 6. आता याला आपण कसं लिहिणार, 5 आधी लिहू, m², इथून पण 4 आधी लिहिणार m आणि इथं 6 आधी लिहिणार. बट 6 हा निगेटिव्ह आहे आणि हा पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आन्सर नेहमी येतं निगेटिव्ह. सो निगेटिव्ह 6n लिहिलं. ठीक आहे. सो हे आपलं झालं आहे ॲडिशन. आपल्याला दोन पॉलिनोमियल दिले होते आणि ह्या दोन पॉलिनोमियलची ही ॲडिशन आपल्याकडे आली आहे. दुसरं ऑपरेशन आहे मल्टिप्लिकेशन. परत दोन पॉलिनोमियल दिले आहेत आणि त्या दोन पॉलिनोमियलचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. सगळ्यात आधी आपल्याला जे दिलेले पॉलिनोमियल आहे आपण ते लिहून घेऊ. m² मायनस 5 मल्टिप्लाइड बाय 2m मायनस 2. नेक्स्ट स्टेपमध्ये हा जो फर्स्ट टर्म आहे ह्या टर्मने या पूर्ण पॉलिनोमियलला मल्टिप्लाय करायचं. सो कसं लिहिणार आपण, m² मल्टिप्लाइड बाय 2m मायनस 2. आता ही जी सेकंड टर्म आहे मायनस 5 याच्याने ह्या पूर्ण पॉलिनोमियलला मल्टिप्लाय करायचं. आता परत सेम ह्या m² ने याला मल्टिप्लाय करणार. सो m² मल्टिप्लाय बाय 2m आला. ही जी मायनस साइन आहे इथं लिहिली आणि परत m² ने सेकंड टर्मला मल्टिप्लाय केलं. सेम या साईडला करणार. हा मायनस साइन आहे, 5 ने कोणाला मल्टिप्लाय करणार, ह्या फर्स्ट टर्मला. परत मायनस 5 आला, त्याच्याने कोणाला मल्टिप्लाय करणार, सेकंड टर्मला. आता सेकंड टर्म मध्ये मायनस 2 आहे, सो याला आपण ब्रॅकेटमध्ये लिहून घेऊ म्हणजे आपला कन्फ्युजन होणार नाही. आता पुढच्या टर्म मध्ये m² मल्टिप्लाय बाय 2m. सो इथं आधी हा 2 लिहून घेतला, m² मल्टिप्लाय बाय m केलं तर आन्सर येतं m³. मायनस साइन 2m² हे आलं, ही झाली परत मायनस साइन. 5 मल्टिप्लाय बाय 2 होतं 10 आणि हा m. परत मायनस 5 मल्टिप्लाय बाय मायनस 2. सो आधी आपण काय करणार, 5 मल्टिप्लाय बाय 2 करू ज्याचं आन्सर आलं 10 आणि निगेटिव्ह आणि निगेटिव्ह काय होतं, पॉझिटिव्ह. सो आपलं आन्सर आलं 2m³ मायनस 2m² मायनस 10m प्लस 10. सो दिस इज अवर आन्सर. ठीक आहे.
सो याच्यामध्ये आपण काय बघितलं, जर 2 पॉलिनोमियल दिले असेल तर त्या 2 पॉलिनोमियलचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं. लास्ट ऑपरेशन आहे डिवाइड. सो डिवाइड ऑपरेशन करण्यासाठी आधी आपण काय लिहून घेणार, पॉलिनोमियलने कोणाला डिवाइड करायचंय. सो हा जो सेकंड पॉलिनोमियल असतो याला आपण इथं लिहितो. सो याच्याने आपल्याला ह्या पॉलिनोमियलला डिवाइड करायचं असतं. आता हा आहे x+2 आणि ही फर्स्ट टर्म आहे x². एकदा व्यवस्थित लक्षात द्या की जेव्हा आपल्याला x ला x² करावं लागेल, सो आपल्याला काय करावं लागेल, ह्या x+2 ला x² फॉर्ममध्ये आणावं लागेल. त्याच्यासाठी आपल्याला x+2 ला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, करेक्ट, x ने. सो जेव्हा आपण x+2 ला x ने मल्टिप्लाय करू तेव्हा हे दोघांचं मल्टिप्लिकेशन काय होणार, x² आणि यांचं मल्टिप्लिकेशन होणार 2x आणि तेच व्हॅल्यू आहे. म्हणून आपण काय लिहिणार, x+2 ला मी जर x ने मल्टिप्लाय केलं तर मला काय मिळालं, x² प्लस 2x. आता आपण डिवाइड करताना काय करतो, ह्या दोन नंबरचं सबट्रॅक्शन. x² मधून x² गेलं 0, 2x मधून 2x गेला 0. सो आपल्याला हे जे रिमाइंडर आहे हे काय मिळालं, 0. जेव्हा तुम्ही डिवाइड ऑपरेशन करतात तुम्हाला हे कन्सेप्ट लक्षात पाहिजे. सो सगळ्यात आधी डिव्हिडंड कोणाला म्हणतात, म्हणजे काय, ज्या नंबरला आपण डिवाइड करतोय, सो हा नंबर. ठीक आहे. दुसरी टर्म आहे डिवायझर. डिवायझर म्हणजे ज्या नंबरने डिवाइड करतोय, आपण कोणत्या नंबरने डिवाइड करतोय, x+2. सो x+2 ला म्हणतात डिवायझर. थर्ड टर्म आहे कॉशंट. कॉशंट म्हणजे काय, हे वरती ज्याच्याने आपण मल्टिप्लाय करून आपल्याला हे आन्सर मिळालंय. सो ह्या एक्झाम्पल मध्ये कॉशंट आहे x आणि लास्ट मध्ये रिमाइंडर असतो टर्म. सो इथं रिमाइंडर आलंय 0. सो जेव्हा 2 पॉलिनोमियलचं डिवाइड करतो तेव्हा आपल्याला माहिती पाहिजे की डिव्हिडंड काय, डिवायझर काय, कॉशंट काय आणि मग त्याचं रिमाइंडर काय आलं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा डिफिकल्ट वाटला असेल तर एकदा परत जाऊन याला बघा, स्वतः याची प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला ऑपरेशन्स ऑन पॉलिनोमियल हे टॉपिक चांगलं क्लिअर होईल. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.